सोलापूरच्या कुर्डू गावातील मुरुम उपसाबाबत प्रशासनाची कारवाई नियमानुसारच। मुरुम उपसासाठी कोणताही अर्ज नाही। रस्त्याच्या वर्क ऑर्डरची सुद्धा मुदत आधीच संपलेली। सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाची माहिती। पंतप्रधान मोदी आज पूरग्रस्त भागाची पाहणी करणार। हिमाचल प्रदेश आणि पंजाबमध्ये पुरामुळे झालेल्या नुकसानीचा मोदी आढावा घेणार। आधार कार्ड 12वे दस्तावेजच्या रूपामध्ये ओळखीचा पुरावा म्हणून स्वीकारावा। मतदार यादीच्या विशेष फेर तपासणी प्रक्रियेबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निकाल। नवीन नागपूर विकसित करण्यासाठी एनएमआरडीए, हुडको आणि एनबीसीसी यांच्यामध्ये करार। 11,300 कोटींचा निधी हुडकोकडून मंजूर। मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीमधील बैठकीमध्ये करार। पीएमपीएमएल चालकांनो हेडफोन विसरा, नाहीतर नोकरी जाणार। ड्रायव्हिंग करत असताना मोबाईल पाहिल्यास निलंबनाची कारवाई। तुळजाभवानीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला 14 सप्टेंबरपासून सुरुवात। कोजागिरी पौर्णिमेला महोत्सवाची सांगता होणार। राजकुंद्राला 60 कोटींच्या गुंतवणूक फसवणूक प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे समन्स। 15 सप्टेंबरला राजकुंद्रांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार। आजपासून आशिया चषकाचा थरार। 14 सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तानचा हाय व्होल्टेज सामना रंगणार। भारतीय संघाची धुरा सूर्यकुमार यादवच्या खांद्यावर। तरुणांच्या आंदोलनानंतर नेपाळमधील सोशल मीडियावरील बंदी उठवली। हिंसक निदर्शनांमध्ये 20 जणांचा मृत्यू। फ्रान्समध्ये राजकीय संकट। अविश्वास प्रस्ताव हरल्यानं पंतप्रधान फ्रँकोइस बेरो राजीनामा देणार। राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन पुढील पंतप्रधान म्हणून कोणाची नियुक्ती करतील याकडे लक्ष।